मी लिहू बरं का. हा प्रभूजी काही म्हणत होतात तुम्ही? हा, मी लिहू होतो म्हटलं. बरं काय. हो हो, चालेल चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे चालवला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या. आज आपण चौथ्या दिवशी भेटतोय आणि अध्याय चौथा ज्ञान कर्म संन्यास योग किंवा ज्ञान योगचा अध्ययन करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकतो. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी आपल्यासाठी हा अभ्यासक्रम बनवला, झूमद्वारे आपल्या सर्वांना हा उपलब्ध करून दिला. त्यामुळे आपण घर बसल्या या संधीचा लाभ घेऊ शकतोय. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा अर्थ सखोल समजावून सांगितला आणि माझा अभ्यास सतत पुढे चालू राहावा यासाठी माताजी मला नेहमी मार्गदर्शन करत असतात. पूजा माताजींना प्रणाम करते, ज्या आमच्या सगळ्यांच्या प्रेरणा आहेत. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या मधुकर प्रभूजींना प्रणाम, दीपांजली माताजींना प्रणाम, तसेच वर्गाला उपस्थित सर्व भक्तगणांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. आपण आज अध्याय चौथ्याकडे वळतोय. अध्याय चौथा ज्ञान कर्म संन्यास योग किंवा ज्ञानयोग. आता आपण काय शिकलो होतो? योग म्हणजे काय, तर कृष्णांबरोबर जोडून घेणे म्हणजे आपण योग म्हटला होता. काल आपण कर्मयोग शिकलो. कर्मयोगामध्ये आपण काय शिकलो की कर्माच्या द्वारे कृष्णांबरोबर जोडून घेणे. आज आपण काय शिकणार आहोत? ज्ञानयोग शिकतोय. ज्ञानयोग म्हणजे काय? ज्ञानाच्या द्वारे कृष्णांबरोबर जोडून घेणे. कुठलं ज्ञान आहे? तर हे दिव्य ज्ञान आहे. आत्मा, परमेश्वर आणि ह्यांचं आपापसातलं काय नातं आहे हे जाणून कृष्ण भावनेची पुनर्जागृती आपल्याला करायची आहे. निष्काम भक्ती कशी करायची याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत. श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया. आपण त्यांच्या प्रार्थना करूया, त्यांच्या चरणी आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त होवो म्हणून. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग दंडवत करूया आणि अध्ययनाला पुढे सुरुवात करूया. आता कालचा अध्याय होता कर्मयोग. कर्मयोग मध्ये आपण काय बघितलं होतं? अर्जुनाचे काही प्रश्न होते ज्याच्यावरती कृष्णांनी त्याला मार्गदर्शन केलं होतं. त्याचा पहिला प्रश्न होता, त्याग करू की कर्म, म्हणजे कर्म संन्यास घेऊ की कर्मयोग करू. तर कृष्णांनी त्याला ज्ञान दिलं होतं, कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. मग निष्काम कर्मयोग की ज्ञानयोग करायचा, असा त्याचा प्रश्न होता. मग आपण शिकलो की निष्काम कर्मयोग ज्ञानयोगापेक्षा श्रेष्ठ आहे. मग कर्मकांडापासून कृष्ण त्याला कर्मयोगापर्यंत नेलं. कर्मयोग म्हणजे काय, तर कृष्णांनी सांगितलं, माझ्यासाठी कर्म कर, मी सांगतो तसं कर आणि माझ्या आनंदासाठी कर, आणि त्याने काय होईल, तर तू कर्मबंधनात अडकणार नाहीस. मग कौटुंबिक परंपरा नष्ट होतील.
असा अर्जुनाचा एक कारण होतं युद्ध न करण्याचं. त्यावरती कृष्णांनी काय सांगितलं त्याला, की कौटुंबिक परंपरा नष्ट होणार नाही, तू तुझा आदर्श सगळ्यांच्या समोर ठेव, समाजातील सर्व लोक अशा प्रकारे आपापली विहित कर्तव्य करतील जर का तू तुझं कर्तव्य पार पाडलंस तर. आणि जेव्हा अशा प्रकारे सगळेजण आपली कर्तव्य पार पाडतील तेव्हा समाजामध्ये सुख शांती आणि आनंद राहील. समाजातला जो लीडर असतो किंवा जो नेता असतो तर सामान्य जनता त्याचं अनुसरण करते. तर या सामान्य जनतेपुढे तू तुझं उदाहरण घालून दे. मग नंतर कृष्णांनी आपल्याला ज्ञान दिलं की सर्वात मोठा आपला शत्रू कोण आहे, तर काम आहे. मग या शत्रूचा जर का संहार करायचा असेल तर तो कुठे राहतो हे आपल्याला माहिती पाहिजे. मग आपण काय जाणून घेतलं, काम कुठे राहतो, तर इंद्रिय मन आणि बुद्धीमध्ये राहतो. आणि सबळ बुद्धी केल्याने आपण, सबळ बुद्धी कशी होते, जेव्हा बुद्धी आपण कृष्ण भावनेमध्ये जोडून घेतो त्या बुद्धीला, तेव्हा ती बुद्धी सबळ होते. आणि बुद्धी सबळ झाली की त्याद्वारे आपण मनाला आणि मनाच्या द्वारे इंद्रियाला आपण नियंत्रण करू शकतो आणि आपल्या शरीराचा रथ आपण कृष्णांकडे नेऊ शकतो. आता आपण आजच्या अध्यायाकडे वळूया. आजच्या अध्यायामध्ये काय शिकणार आहोत आपण, तर गीतेचं ज्ञान आपल्याला गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या प्रमाणित गुरूंकडून घेतलं पाहिजे असं कृष्ण सांगतात. नंतर आपल्याला कृष्ण या अध्यायामध्ये वर्णाश्रमाबद्दल पण सांगणार आहेत. कर्मयोगाबद्दल अजून काही ज्ञान आपण घेऊ आजच्या अध्यायामध्ये. आणि जेव्हा फळाच्या आसक्तीचा त्याग आपण करतो तेव्हा आपल्याला दिव्य ज्ञान प्राप्त होतं असंही आपण शिकणार आहोत. आणि शेवटी हे पारंपरिक ज्ञान म्हणजे घेण्याची पारंपरिक ज्ञान घेण्यासाठी आपल्याला गुरूंचा आश्रय घेणं का जरुरीचं आहे याबद्दलही आपल्याला कृष्ण समजावून सांगणार आहेत. तर आपण आजच्या अध्यायाकडे आता जाऊ पुढे. आता भगवद्गीता. भगवद्गीता काय आहे, आपण म्हटलं की हे मानवी जीवनाचं युजर मॅन्युअल आहे. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की आपण एखादं उपकरण घरी आणतो, नवीन वॉशिंग मशीन घरी आणलं तर त्याच्याबरोबर एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आपल्याला मिळतं. इन्स्ट्रक्शन मॅन्युअल म्हणजे काय, त्याच्याबद्दलची पुस्तिका, की त्या उपकरणाच्या बाबत आपण कसं वापरावं, काय गोष्टी कराव्यात, कुठल्या गोष्टी करणं टाळाव्यात, तशीच त्या पुस्तिकेमध्ये सगळी माहिती असते बघा. तसंच भगवद्गीता कशी आहे, मानवी जीवनाबद्दल आपल्याला सर्व काही सांगते भगवद्गीता. हा जन्म कसा महत्वाचा आहे, आपण कोण आहोत, ईश्वराचं आणि आपलं काय नातं आहे, ह्या जन्माचा उद्देश काय आहे, हे सगळं आपल्याला भगवद्गीतेकडून समजतं. त्यासाठी आपल्याला ह्याचं श्रवण आणि पठण आणि त्याच्यावरचं चिंतन केलं पाहिजे. आता पहिला श्लोक आहे. एक मिनिट. इमं विवस्वते योगं प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मन्ववे प्राह मुनिरिक्ष्वा कवे ब्रवीत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अव्ययी योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानला केला. विवस्वानाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनूला केला आणि मनूने तो इक्ष्वाकुला केला. आता इथे कृष्ण अर्जुनाला सांगतायत की भगवद्गीतेचा ज्ञान कसं अविनाशी आहे, अव्ययम आहे. अव्ययम म्हणजे अविनाशी, कधी नाश न होणार, म्हणजे कालातीत आहे. भगवद्गीतेचं नाव चिरंतन आहे. आता आपण सायन्स बघा, विज्ञान बघा, विज्ञान किंवा टेक्नॉलॉजी मध्ये ज्ञान जे आपल्याला सांगितलं जातं काही काळाने ते आउटडेटेड होतं. आपल्याला मोबाईलचं उदाहरण माहिती आहे, कॅमेराचं माहिती आहे, गाड्या बघा, गाड्या वेगळी वेगळी मॉडेल्स येत राहतात. जसं जसं काळ बदलतो तशी जुनी व्हर्जन ही आउटडेटेड होतात. पण भगवद्गीतेचं ज्ञान कसं आहे, 21व्या शतकात पण अचूक आहे आणि चिरंतन आहे. आता कृष्ण काय सांगताय तिथे या श्लोकामध्ये, हे ज्ञान त्यांनी प्रथम त्यावेळेचे सूर्यदेव विवस्वानला दिलं. तर सूर्यदेव हे एक पद आहे, त्यावेळेच्या सूर्यदेवाचं नाव विवस्वान असं होतं. विवस्वानने हे ज्ञान आपला पुत्र मनूला दिलं आणि मनूने आपला पुत्र राजा इक्ष्वाकुला दिलं. आणि राजा इक्ष्वाकूच्या काळामध्ये कुळामध्येच पुढे प्रभू रामचंद्र जन्माला आले. पुढचा श्लोक बघू आपण. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकालनेह महता योगो नष्टः परम तप. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते.
आता या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतायत की काळाच्या ओघामध्ये हे ज्ञान कुठेतरी खंडित झालं आणि अर्जुनाचं निमित्त करून हे भगवद्गीतेचं ज्ञान कृष्ण आपल्याला परत देत आहेत. आता आपल्याला माहितीये की कृष्णांची ही योजना होती बघा, अर्जुनाला त्यांनी भ्रमित केलं होतं ज्याद्वारे हे भगवद्गीतेचं ज्ञान त्यांना तुमच्या माझ्यापर्यंत पोचवायचं होतं. तर अर्जुनाला भगवद्गीतेचा प्रथम श्रोता जरी मानला जातं तरी हे ज्ञान मात्र आपल्या सगळ्यांच्यासाठी आहे. आता ज्ञान कसं येतं? उत्तराधिकाराने येतं. उत्तराधिकार म्हणजे काय? गुरु शिष्य परंपरेने येतं. म्हणून भगवद्गीता योग्य गुरूंकडून आपल्याला शिकली पाहिजे. परंपरेचं महत्व काय आहे की परंपरेने शुद्ध ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आता आपण बघा सर्वजण खूप भाग्यशाली आहोत कारण आपल्याला श्रीला प्रभुपादांकडून हे ज्ञान परंपरेने मिळतंय. हे शुद्ध ज्ञान आहे, हे यथार्थ ज्ञान आपल्याकडे पोचू शकलंय आणि हे यथार्थ ज्ञान जशी आहे तशी भगवद्गीतेमध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा. इथे कोणीच मला असं वाटलं म्हणून त्याच्यामध्ये भर घातली नाही किंवा मला हे योग्य वाटत नाही म्हणून त्याच्यातला कुठला भाग काढलेला नाही. परंपरेमध्ये गुरूंनी जे शिकवलं तेच ज्ञान पुढे दिलं गेलेलं आहे. आता कृष्ण या ठिकाणी सांगतात की विज्ञान म्हणजे काय? ह्या ज्ञानाला कृष्ण विज्ञान असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर ज्ञान जे आपण आपल्या आयुष्यात वापरू शकतो ना त्याला विज्ञान म्हटलेलं आहे. आपण घेतो आहोत आपल्याला ते जीवनामध्ये वापरायचं आहे. आपल्याला भगवद्गीता शिकायची असेल तर आपण कृष्णांचा भक्त होऊन शिकू शकतो. आता माझा या ज्ञानावर काही विश्वास नाही, मी कृष्णांना मानत नाही, या विचारांनी जर का आपण भगवद्गीता शिकायला बसलो तर हे ज्ञान आपण यथार्थ रूपामध्ये प्राप्त करून घेऊ शकणार नाही. भक्त होऊन आपण श्रवण पठण केलं तर आपल्याला लाभ मिळेल. नाहीतर फक्त एखादं पुस्तक वाचल्यासारखं आपल्याला म्हणजे वाटेल किंवा आपण ऐकू ते. तर आपल्या हृदयात जर का हे ज्ञान आपल्याला पूर्णपणे उतरायला हवं असेल तर कृष्णांना आपल्याला शरण जायला हवं. तर या ज्ञानाचा आपल्याला निश्चित लाभ होऊ शकतो. आता एखादा भौतिकातलं उदाहरण घेऊया बघा, एखाद्या विद्यार्थ्याला मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन वैद्यक शास्त्राचा अभ्यास करायचा आहे तर तो कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईल? तर जे सरकार मान्य कॉलेज आहे, मान्यता प्राप्त कॉलेज आहे अशा ठिकाणी तो जाईल. आता जे मान्यता प्राप्त कॉलेज नाही तिथे त्याने जर का ऍडमिशन घेतली तर त्याच्या पुढे अनेक प्रश्न उभे राहतील की आता या कॉलेजमध्ये योग्य शिक्षण दिलं जातं का, विषयाचं पूर्ण ज्ञान दिलं जातं का. त्यामुळे पुढे त्याच्या करिअरवरती पण प्रश्न उभे राहतील, त्याला काम मिळणं पण कठीण होऊन जाईल. तर लक्षात ठेवायचंय भौतिकामध्ये पण जेव्हा आपण ज्ञान घेतो तेव्हा बघा किती विचारपूर्वक घेतो ना. कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये मान्यता प्राप्त ज्या असतात तिथेच आपण प्रवेश घेतो. तसंच आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी कृष्णांनी परंपरा स्थापन केलेल्या आहेत आणि या 4 परंपरेतूनच ज्ञान घ्यायला आपल्याला सांगितलंय. आजकाल बघा भगवद्गीतेचा अनुवाद कोणीही करतो, कोणीही त्या विषयावरती बोलतं, टीव्हीवरती अनेक वक्ते असतात. तर आपल्याला इथे लक्ष द्यायला पाहिजे की गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या गुरूंकडूनच आपण ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. कारण ते ज्ञान यथार्थ असं ज्ञान असतं आणि ते ज्ञानच आपल्यामध्ये परिवर्तन घडून आणू शकतं. आता या स्लाइडमध्ये आपल्याला दाखवलंय कृष्णांनी हे ज्ञान प्रथम ब्रह्मदेवांना दिलं, श्री लक्ष्मींना दिलं, शंकराला दिलं आणि 4 कुमारांना दिलं. 4 कुमार कुठले? तर सनंदन, सनातन आणि सनत कुमार. हे ज्ञान त्यांनी ब्रह्मदेवांना दिलं. ती ब्रह्मगौडीय वैष्णव परंपरा अशी म्हणून ओळखली जाते आणि या परंपरेतील मुख्य गुरु हे माधवाचार्य आहेत. आता हेच ज्ञान कृष्णांनी श्री लक्ष्मी यांना पण दिलेलं आहे आणि या परंपरेला श्री परंपरा म्हणतात. रामानुजाचार्य हे श्री परंपरेतील मुख्य गुरु आहेत. हेच ज्ञान कृष्णांनी आता शंकराला पण दिलेलं आहे. रुद्र परंपरा स्थापन झाली आहे त्यांच्यापासून आणि विष्णू स्वामी हे या परंपरेतील मुख्य गुरु आहेत. आता हेच ज्ञान त्यांनी कुमारांना दिलं, जी कुमार परंपरा म्हणून ओळखली जाते आणि या परंपरेमध्ये निंबकाचार्य हे प्रमुख गुरु आहेत. आता हे ज्ञान आपल्याला यापैकी कुठल्याही एका या 4 परंपरेतून कुठल्याही एका परंपरेमध्ये घ्या असं कृष्ण आपल्याला सांगतात. आता जी इस्कॉनची भगवद्गीता आपण शिकतो म्हणजे जशी आहे तशी, तर हा आपला इस्कॉनचा संप्रदाय कुठला आहे? तर ब्रह्मगौडीय वैष्णव संप्रदाय. या संप्रदायामध्ये हे ज्ञान प्रथम कृष्णांनी ब्रह्मदेवाला दिलं. ब्रह्मदेवांनी ते नारद मुनींना, नारद मुनींनी व्यासदेवांना, व्यासदेवांनी ते आपल्या शिष्यांना, असं करत करत ते भक्ती सिद्धांत सरस्वतींपर्यंत आलं, ज्यांनी ते श्रीला प्रभुपाद यांना दिलं. श्रीला प्रभुपाद हे 33वे गुरु आहेत त्या याच्यामध्ये परंपरेतले, ज्यांच्याकडून ते आता आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आता इथे अर्जुनाला प्रश्न पडलाय. कृष्णांना तो विचारतोय की कृष्ण तुम्ही तर सांगताय की अनेक वर्षांपूर्वी तुम्ही हे भगवद्गीतेचं ज्ञान सूर्यदेव विवस्वानला दिलं, पण तुम्ही तर इथे माझ्या समोर उभे आहात
आपण दोघांचा जन्म तर आपल्या दोघांचा द्वापर युगातला आहे, म्हणजे आपण समकालीन आहोत. तर मी हे कसं काय खरं मानू की तुम्ही हे गीतेचं ज्ञान विवस्वानला दिलं? आता बघा, हा प्रश्न अर्जुनाने आपल्या सगळ्यांच्या वतीने विचारलेला आहे. तो कृष्णांचं जे सत स्वरूप आहे ना, कालातीत स्वरूप, की त्यांच्यावर काळाचा काही प्रभाव नाही, हे त्याला माहिती आहे. पण हे ज्ञान ते कृष्णांच्या मुखातून आपण ऐकावं म्हणून तो हा प्रश्न मांडतोय. तेव्हा आता कृष्ण अर्जुनाला काय सांगतात, की हे बघ अर्जुना, तुझे अनेक जन्म झालेले आहेत, पण त्या जन्माचं तुला स्मरण नाहीये, पण मला मात्र या जन्माचं स्मरण आहे. आता हे आपल्याला समजावून सांगताना ना, इथे श्रीला प्रभुपाद यांनी भागवतमच्या 3ऱ्या स्कंदाचा आधार घेऊन हे आपल्याला सांगितलंय. आणि ह्यामध्ये आपण समजतो आपल्याला की ही भगवद्गीता किती जुनी आहे, किती प्राचीन आहे, हे आपण आता समजून घेऊया या चार्टवरून. आता या चार्ट मध्ये सगळ्यात तुम्ही खाली बघितलं तर तुम्हाला 4 युग दाखवलेली आहेत: कलियुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि सत्ययुग. या 4ही युगांना मिळून दिव्य युग असं म्हटलं जातं. तर कलियुगाचा काल किती आहे? 4,32,000 वर्ष आहे. द्वापर युग हे कलियुगाच्या दुप्पट म्हणजे 8,64,000 वर्षांचं आहे. त्रेतायुग किती आहे? कलियुगाच्या तिप्पट आहे, 12,96,000 वर्षांचं. आणि सत्ययुग हे कलियुगाच्या चौपट म्हणजे 17,28,000 वर्षांचं आहे. आता कलियुगाला आपण एक्स मानला, आपण गणित सोडवतो तेव्हा बघा एक्स मानतो ना, तसंच तर ते द्वापरयुग दुप्पट म्हणून 2x झालं, त्रेता 3x झालं आणि सत्ययुग 4x झालं. आता या सगळ्यांची बेरीज केली म्हणजे कलियुग, द्वापरयुग, त्रेतायुग आणि सत्ययुग म्हणजे x+2x+3x+4x म्हणजे 10x झाले. आणि ही 4ही युग मिळून कलियुगाच्या 10 पट झाली, म्हणजे 4,32,000 वर्षांच्या 10 पट म्हणजे 43,20,000 वर्ष होतात. हे मिळून एक आता दिव्य युग झालं. अशी 71 दिव्य युग जेव्हा होतात तेव्हा त्याला एक मन्वंतर म्हटलं जातं. म्हणजे एक मन्वंतरामध्ये किती आली? 71 दिव्य युग आली. अशी जेव्हा 14 मन्वंतर होतात तेव्हा एक कल्प होतो. आणि हा एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे आपले 12 तास, आणि तेवढीच त्यांची मोठी एक रात्र असते. म्हणजे एक दिवस आणि एक रात्र मिळून ब्रह्मदेवाचे 2 कल्प होतात. आता एक कल्पामध्ये किती मन्वंतर आली? 14 मन्वंतर आली, आणि एका मन्वंतरामध्ये 71 दिव्य युग आली. आता ब्रह्मदेवाची आपण आयु पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया. आताचे जे ब्रह्मदेव आहेत की नाही ते 50 वर्षांचे आहेत, आणि एकूण त्यांचं वय किती असतं? 100 वर्षांचं असतं त्यांच्या हिशोबाने. आता इथे कॅल्क्युलेशन दाखवलंय बघा. 50 वर्षांचं त्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. 100 वर्ष झाली की ब्रह्मदेवाचा मृत्यू होतो, आणि आत्ताचे ब्रह्म 50 वर्षाचे आहेत असं म्हटलेलं आहे. आता हे जर का तुम्ही ह्या 4ही गोष्टींची बेरीज केलीत ना, तर ब्रह्मदेवांचं जे आयुष्य आहे ना, तर 155.52 ट्रिलियन इयर्स हे पृथ्वीच्या हिशोबाने म्हटलेलं आहे. हा, म्हणजे आपण हे कॅल्क्युलेशन इथे समोर बघितलं तर हे आपल्याला दिसतं या चार्टमध्ये. तर इथे लक्षात घेऊया ब्रह्मदेवांचं आयुष्य किती मोठं आहे ते बघू शकतो आपण. आणि आता ब्रह्मदेवांचं अर्धच आयुष्य संपलेलं आहे. आता ट्रिलियन म्हणजे काय हे मला मराठीमध्ये त्याचा शब्द माहिती नाहीये, पण 155.522 ट्रिलियन इयर्स हे एवढं ब्रह्मदेवांचं आयुष्य आहे, आणि ते त्यांच्या हिशोबाने 50 वर्षाचे आहेत. आता मनूचं जीवन बघूया इथे. आपण प्रत्येक मन्वंतराचे मनू वेगळे असतात. हा, आणि आपल्या मन्वंतरामध्ये 4 युगाची 27 चक्र झालेली आहेत, त्या हिशोबाने आता हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे बघा. आणि हे जर का आपण बघितलं, आता हे स्वीकार केलं तर मनूचं हे किती झालेलं आहे आयुष्य? 120.5331 मिलियन इयर्स एवढं मनूचं आयुष्य आहे. आता आपण हे स्वीकार केलं की मनूच्या जन्माच्या आधी भगवद्गीतेचं ज्ञान कृष्णांनी त्यांचे शिष्य सूर्यदेव विवस्वानला दिलं होतं. मग मनू जर का 120 दशलक्ष वर्षाचे आहेत, तर कमीत कमी 120 दशलक्ष वर्षापूर्वी कृष्णांनी गीतेचं ज्ञान विवस्वानला दिलेलं आहे बघा. हे या कॅल्क्युलेशन वरून आपण समजू शकतो. आता गीता पृथ्वीवर कधी आली? विवस्वान तर सूर्यलोकामध्ये आहे, पृथ्वीवर नाहीये. तर आपण काय शिकलो? विवस्वानने हे ज्ञान मनूला दिलं, आपला पुत्र, त्यांचे पुत्र मनूला. आणि मनूने ते राजा इक्ष्वाकुला दिलं. आता इथे बघा, हे त्रेतायुग आणि द्वापर युग म्हणजे 5 गुणिले 4,32,000 म्हणजे 2,16,000 वर्ष, 21,16,000 वर्ष. आणि त्याच्यामधून कलियुगाची 5,117 वर्ष जर का गेली तर त्या हिशोबाने 20 लाख वर्षांच्या पूर्वी गीता पृथ्वीवर आलेली आहे असं आपण समजू शकतो. म्हणजे किती प्राचीन आहे हे आपण बघूया. आता ह्या पुढच्या ह्याच्यामध्ये बघा, ब्रह्मदेवाचा एक दिवस, एक तास, एक मिनिट आणि एक सेकंद यांचं कॅल्क्युलेशन आहे. एक सेकंद त्यांचा किती आहे? 1 लाख वर्षांचा आहे.
आणि एक दिवस 8.64 दिवस वर्षांचा, 8.64 अब्ज वर्ष, म्हणजे किती त्यांचं आयुष्य. आणि या एवढ्या ह्याच्यामध्ये म्हणजे एका सेकंदामध्ये पण आपण बघा त्यांचं 1 लाख वर्षाचं कॅल्क्युलेशन होत आहे. त्याच्यात आपण किती शरीरं बदलली असतील. हा, आता कृष्ण कसे दिसतात 6वा श्लोक आहे. एक मिनिट हं. मी जरी अजन्मा असून माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही, आणि मी जरी प्राणी मात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होतो. हा, आता या श्लोकामध्ये अं कृष्णांनी आपल्याबद्दलच्या काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. आता आधीच्या श्लोकामध्ये आपण बघितलं, अर्जुनाने जो प्रश्न विचारला होता त्यावेळेला अर्जुनाने सांगितलं की त्याला काही स्मरण नाहीये त्या गोष्टीचं, म्हणून कृष्णांनी त्याला कॅल्क्युलेशन सगळं सांगितलं. आणि आपण समकालीन आहोत तरी तुम्ही गीतेचं ज्ञान विवस्वानला कसं दिलं, त्यासाठी आपण ते कॅल्क्युलेशन सगळं बघितलं. आता या श्लोकाकडे वळूया. तर विशेष गोष्टी काय सांगतात कृष्ण आपल्याबद्दलच्या, की मी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीही नाश होत नाही. बघा, कृष्ण काही काळासाठी अवतार घेतात, प्रगट होतात, त्यांची लीला, त्यांचं कार्य संपलं की ते गोलोकधामामध्ये परत जातात. आता भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये की प्रथम कृष्ण वसुदेवाच्या मनात येतात, तिथून ते देवकीच्या मनात जातात, आणि देवकीच्या मनातून हृदयामध्ये जाऊन तिथून ते थेट प्रकट होतात चतुर्भुज नारायण रूपामध्ये, शंख चक्र गदा पद्म धारण करून, मुकुट अलंकारासहित. आणि त्यानंतर जेव्हा देवकी आणि वसुदेव विनंती करतात तेव्हा ते बालक रूपामध्ये येतात. त्यानंतर त्यांना सांगतात की गोकुळामध्ये नंद महाराजांकडे पोचवा म्हणून. आता आपल्यापैकी कोणाचा असा जन्म दिव्य स्वरूपात होतो का? नाही होत. तर इथे लक्षात घेऊया, ह्यांचं कृष्णांचं स्वरूपच दिव्य आहे. आपण सामान्य मनुष्य आहोत, आपला जन्म असा होत नाही. आता पुढचं बघूया. आता भगवंत कसे आहेत की ते सामान्य मनुष्यासारखे दिसत जरी असले ना, तरी आपल्या अनेक गतजन्मातील सर्व गोष्टींची त्यांना स्मृती आहे. म्हणजे त्यांचं अलौकिक किंवा आध्यात्मिक स्वरूप कसं आहे हे सांगणाऱ्या या गोष्टी आहेत. आता सामान्य मनुष्याला आपण काही तासांपूर्वी काय केलं ह्याचं पण स्मरण नसतं बघा. आपल्या स्मृतीवर आपल्याला ताण द्यावा लागतो. कोणी आपल्याला विचारलं की मागच्या आठवड्यात ह्या वेळेला तुम्ही काय करत होता, हे विचारल्यावरती आपल्याला पटकन सांगता येणार नाही, पण कृष्णांनी अर्जुनाला मात्र, विवस्वानला त्यांनी गीता कशी सांगितली हे स्पष्टीकरण देऊ शकले ते. आता 7वा श्लोक. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा कधी धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, तेव्हा हे भारत मी स्वतः अवतीर्ण होतो. हा पण भगवद्गीतेतला खूप प्रसिद्ध श्लोक आहे. आता कृष्ण कधी प्रगट होतात? जेव्हा धर्माची अधोगती होते, सर्वत्र अधर्म पसरतो, जसं रावणाच्या वेळी, कंसाच्या वेळी झालं होतं. पृथ्वीवरती खूप पाप वाढतो, अधर्म वाढतो, तेव्हा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवंत प्रगट होतात किंवा अवतार घेतात. आता या चित्रामध्ये आपल्याला स्लाइडमध्ये दाखवलंय, वसुदेव आणि देवकीच्या विवाहाच्या नंतरचा प्रसंग आहे. आकाशवाणी झालेली आहे की त्यांचा 8वा पुत्र कंसाला ठार मारणार, तेव्हा चिडलेल्या कंसाने आपल्या बहिणीवरती म्हणजे देवकीवरती तलवार उगारलीये. तर हे अधर्माचं उदाहरण आहे. आता पुढचा श्लोक बघू आपण. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगात प्रगट होतो.
आता कृष्ण का प्रगट होतात बघा. पहिलं कारण कृष्णांनी काय सांगितलंय प्रगट होण्याचं, की परित्राणाय साधूनाम, म्हणजे भक्तांच्या उद्धारासाठी ते येतात, भक्तांच्या आनंदासाठी येतात. जे भक्त प्रेममय भक्तीमध्ये रममाण असतात, जे शुद्ध भक्त कृष्णांनी सांगितलेल्या मार्गावर चालत असतात, त्यांच्या आनंदासाठी कृष्ण प्रगट होतात. दुसरं कारण कृष्ण सांगतात की दुष्टांचा नाश करण्यासाठी येतात ते. आता भक्तांसाठी प्रगट झालेच आहेत, तर काही दुष्टांचा नाश पण ते करतात. बघा, दुष्टांच्या विनाशासाठी कृष्णांना स्वतः येण्याची काही गरज नाही. ते जिथे आहेत तिथून एक कर्म करू शकतात, काम करू शकतात. इंद्राला सांगू शकतात, आदेश देऊ शकतात वर्षा घडवून आणण्याचा. प्रलय होईल सगळीकडे, सगळं काही संपून जाईल. सूर्यदेवाला सांगू शकतात, इतकी उष्मा होईल की सगळं काही संपून जाईल. पण त्यांचा उद्देश काय असतो? भक्तांना आनंद देण्याचा असतो. आता प्रभू रामचंद्र आले तेव्हा ते लगेच रावणाला मारायला नाही गेले. ज्या वेळेला वनवासात गेले तिथे भक्तांना भेटले, सेवेची त्यांना संधी दिली. शबरीला भेटतात बघा, तिचा उद्धार करतात आणि शेवटी मग रावणाचा वध करतात. तर म्हणजे पहिलं कारण काय आहे? प्रगट होण्याचं कृष्णांच्या, भक्तांचा उद्धार करण्याचं. आणि दुसरं कारण आहे दुष्टांचा विनाश करण्याचं. दुष्टांचा विनाश करून मग धर्माची पुनर्स्थापना करतात. जसं रावणाला मारून विभीषणाला त्यांनी राज्यावर बसवलं होतं, किंवा नरसिंहदेवांनी हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हाद महाराजांना राज्यावर बसवलं होतं. हा, तर हा 9वा श्लोक आहे. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन. हे अर्जुना, माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणणारा मनुष्य देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म न घेता माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. आता कृष्णांना जाणून घेण्याचा काय लाभ आहे? आता कृष्ण सांगतात की जो त्यांच्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो, तो देहत्याग केल्यानंतर पुन्हा जन्म घेत नाही. नाही ती मामेती सो अर्जुन, म्हणजे अर्जुना त्याचा पुनर्जन्म होत नाही. तो शाश्वत धामाची त्यांच्या प्राप्ती करून घेतो. बघा, त्यांना जाणून घेण्याच्या प्रयत्नाने सुद्धा आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून निघू शकतो. कारण कृष्ण कोणी सर्वसामान्य व्यक्ती नाहीयेत. हा, तर आपण लक्षात घेऊया, साक्षात परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आपल्याबद्दल हे सांगतात की त्यांचं ज्ञान घेऊन आपण जन्म मृत्यूतून बाहेर पडू शकतो. म्हणून श्रद्धेने, विश्वासाने आपण भगवद्गीतेचं अध्ययन केलं पाहिजे, रोज श्रवणम कीर्तनम केलं पाहिजे, आणि हे करत करत आपण कृष्णधामाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. आता भौतिक जगामध्ये केलेल्या कुठल्याही कार्याची किंवा कृतीची एवढा लाभ मिळतो का बरं? एवढा दिव्य लाभ नाही मिळत. हा, तर लक्षात घेऊ आपण. बरं, मला एकच मिनिट द्या. हा, मी इंटरनेट माझं जरा कनेक्शन मी स्विच करते डेटावरून वायफायवर. एकच मिनिट मला द्या. हा, हरे कृष्ण. आता कृष्णांच्या जन्माचं आणि कर्माचं दिव्य स्वरूप असं म्हटलंय, ते काय ते समजून घेऊ. आता बघा, कृष्ण देवकी आणि वसुदेवाच्या समोर कारागृहात प्रगट झाले. ते चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले, अलंकारासहित, मुकुट घालून, शंख चक्र गदा पद्म घेऊन गदा पद्म घेऊन प्रगट झाले. आपल्यापैकी असं कोणी जन्माला येत नाही. मग देवकी आणि वसुदेव यांनी त्यांना बालक रूपामध्ये येण्याची प्रार्थना केली. आता कृष्णांच्या ज्या ह्या लीला आहेत ना, त्या दोन प्रकारच्या असतात बघा. लौकिक लीला असतात. लौकिक लीला म्हणजे काय? लोणी चोरून खाणं, गोपसवंगड्यांच्या बरोबर खेळणं, किंवा यशोदा मातेकडून बांधून घेणं. आता कोणी अज्ञानी काय म्हणतील, अरे हे सगळं तर आम्ही पण करू शकतो, आम्ही पण लोणी चोरून खाऊ शकतो, खेळू शकतो, मातेकडून बांधून घेऊ शकतो.
पण अशा वेळेला कृष्णांच्या ज्या अलौकिक लीला आहेत ना त्यांचा त्यांना विसर पडलेला असतो. बघा 7व्या वर्षी करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलून धरला, एवढ्या लहान वयात त्यांनी किती असुरांचा वध केला, ते यमुनेतल्या कालियाला नमवलं, ह्या सगळ्यांकडे यांनी दुर्लक्ष केलेलं असतं. हा, तर लक्षात ठेवूया इथे कृष्णांचा जन्म जसा मायाशक्तीमध्ये ते अडकले गेले म्हणून त्यांनी जन्म घेतलेला नाहीये. तर आपल्या भक्तांच्या पीडा कष्ट दूर करायला ते इथे प्रगट झालेले आहेत किंवा त्यांनी अवतार घेतलेला आहे. त्यांची लीला कार्य संपलं की ते गोलोकमध्ये परत जातात. आपलं कसं आहे, आपण मायाशक्तीच्या प्रभावामुळे आणि आपल्या कर्माची फळं भोगण्यासाठी वेगवेगळ्या शरीरामध्ये इथे जन्म घेतो. आता पुढचा श्लोक बघू आपण. हा, तर कृष्ण आणि आपल्यामधला फरक काय आहे. आता कृष्णांचं स्वरूप आपण कसं म्हटलं, आध्यात्मिक आहे. आपलं स्वरूप कसं आहे, तात्पुरतं आहे. कृष्णांचं शरीर आध्यात्मिक म्हणजे नित्य आहे आणि आपलं शरीर कसं आहे, अनित्य आहे. पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. त्यामुळे आपण बालपण, तरुणपण, म्हातारपण अशा स्थितीमधून जातो. आपलं भौतिक शरीर आपण इथे सोडतो मृत्यूच्या नंतर आणि आत्मा पुढे निघून जातो. आता इथे चित्रामध्ये आपल्याला तसंच दाखवलंय बघा, आत्मा दाखवलेला आहे, सूक्ष्म शरीर दाखवलेलं आहे आणि स्थूल शरीर दाखवलेलं आहे. पण कृष्णांचं शरीर कसं आहे, मन, बुद्धी आणि त्यांचं नाम याच्यामध्ये काही अंतर नाही, आध्यात्मिक शरीर आहे. आणि आपण कसे आहोत, त्रिगुणात्मक मायेने बांधले गेलेलो आहोत. त्रिगुणात्मक माया आपल्याला नियंत्रित करते आणि कृष्ण कसे आहेत, हे मायेचे नियंत्रक आहेत. कृष्णांचं स्वरूप कसं आहे, सच्चिदानंद असं म्हटलेलं आहे बघा, ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेवांनी केलेली स्तुती आहे कृष्णांची. ईश्वर हा परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह, अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. सच्चिदानंद स्वरूप म्हणजे काय, सत म्हणजे शाश्वत ज्याच्यावरती काळाचा प्रभाव नाही, चित म्हणजे काय, ज्ञानाने परिपूर्ण, आणि आनंद म्हणजे काय, आनंदाने परिपूर्ण, असं सच्चिदानंद असं स्वरूप आहे कृष्णांचं. आणि आपलं स्वरूप कसं आहे, ह्याच्या विरुद्ध आहे, असत आहे, अच्युत आहे आणि निरानंद आहे. तर हा आपला आणि कृष्णांच्या मधला फरक आहे. आता आपण पुढचा श्लोक बघू. दहावा श्लोक. दहावा आणि 11वा आहे बघ. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्तानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. वीतराग भय क्रोधाचा मी अनुवाद वाचते. आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले आणि पूर्णपणे मतपरायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेकानेक मनुष्य माझ्या विषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्या विषयीचे दिव्य प्रेम प्राप्त झाले आहे. आता हा श्लोक समजून घेऊया आपण, खूप महत्वाचा श्लोक आहे. वीतराग भय क्रोध. वीतराग म्हणजे काय, वीत म्हणजे मुक्त होणे. कशातून मुक्त होणे, तर भय आणि क्रोधातून मुक्त होणे. राग म्हणजे काय म्हटलेलं आहे, राग म्हणजे आसक्ती, भौतिकाचा आकर्षण, अत्याधिक आसक्ती म्हणूया. आता म्हणजे दिवस रात्र भौतिकाचाच विचार करणे. आता जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर राग, भय आणि क्रोध यातून मुक्ती हवी. राग, भय आणि क्रोध यांचा त्याग केला म्हणजेच आपण शुद्ध झालो. आणि ह्या गोष्टी करण्यासाठी मार्ग म्हणजे कुठला, तर हरिनामाचं श्रवण आणि कीर्तन. आता आपल्याला कृष्णांकडे पोचायचं असेल तर आपलं कसं, हृदय शुद्ध हवं, ही पहिली महत्वाची गोष्ट आहे. आता याबद्दल आपण अधिक समजून घेऊया. बघा, भौतिकाची अत्याधिक आसक्ती म्हणजे राग म्हटलं. आता हा पाया झाला ज्याच्यामुळे सगळ्या अपवित्र गोष्टी होतात, म्हणजे भय आणि क्रोध तयार होतो. आपण आसक्ती सोडली तर आपोआपच भय आणि क्रोध जातील. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडते, म्हणजे आपण अत्याधिक आसक्त असतो त्या गोष्टीवरती, तेव्हा आपल्या मनात भीती असते. कुठली भीती असते, तर ही मला जी गोष्ट आवडणारी आहे ती माझ्यापासून कोणी हिरावून नेईल. आपण इथे भौतिक जगामध्ये बघा, खुर्चीसाठी चाललेलं राजकारण बघतो, बातम्या ऐकत असतो. आणि स्वर्गामध्ये आपल्याला माहितीये ते इंद्राच्या गादीसाठी पण आक्रमण होत असतात, युद्ध होत असतात. ही सगळी त्याचीच उदाहरण आहे. त्यामुळे इंद्र पण कसा सदैव दक्ष असतो, भयभीत असतो, कोण स्वर्गावरती हल्ला तर करत नाही ना असा बघत असतो.
तेच इथे राजकारणामध्ये सुरू असतं. कोणी माझं पद, माझी खुर्ची माझ्यापासून हिरावून तर घेत नाही ना, असेच ते हे सतत विचार करत असतात, कारण ते अत्याधिक आसक्त असतात आपल्या पदावर, आपल्या खुर्चीसाठी, आणि त्यातून उत्पन्न होतं हे भय. हे भय म्हणजे काय, हे कोणी माझ्यापासून काढून घेऊ नये. आता ही जी गोष्ट जी आहे, जिच्यावर आपण अत्याधिक आसक्त आहोत, ती गोष्ट आपल्यापासून कोणी काढून घेतं किंवा ती मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो, पण आपल्याला जेव्हा मिळत नाही तेव्हा क्रोध उत्पन्न होतो. समजलं का? आता आसक्ती हा पाया झाला आणि त्याच्यामुळे भय आणि क्रोध उत्पन्न झालेला आहे. तर या भौतिकाच्या आसक्तीमुळे आपलं मन आणि इंद्रिय दूषित होतं आणि आपण भौतिकामध्ये अडकतो. भौतिकाशी संग केल्याने तीन गुणांच्या प्रभावामध्ये आपण अधिकाधिक गुरफटत जातो. पण हरिनामाचं कीर्तन, श्रवण आणि स्मरण हे कसं आहे, भौतिकाच्या या आसक्तीपासून अलिप्त व्हायला आपल्याला मदत करत असतं, हे आपण लक्षात घेऊया. आता पुढचा श्लोक बघूया. ये यथा माम प्रपद्यन्ते. त्याचा मी अनुवाद वाचते 11व्याचा. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्थ सर्व हे पार्थ सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. आता आपण हा समजून घेऊया. आता ये यथा माम प्रपद्यते. बघा, या श्लोकावरून आपल्याला समजतं की कृष्ण आपल्या सेवेची नोंद घेतात आणि त्याला अनुरूप असं फळ पण देतात. निश्चित आदान प्रदान कृष्ण करतात आपल्या बरोबर. म्हणजे आपला जसा भाव असेल त्या भावाने आणि त्याच प्रमाणात कृष्ण आपल्या बरोबर आदान प्रदान करतात. आता प्रत्येक भक्ताचा भाव वेगळा आहे हे आपल्याला समजतं. बघा, यशोदा मातेचा भाव वेगळा आहे, हनुमानाचा भाव वेगळा आहे, अर्जुनाचा, गोपींचा, सर्व भाव हे एकमेकांपासून वेगळे आहेत. आता इथे भौतिक जगातलं उदाहरण घ्यायचं तर एखाद्या माणसाकडे बघण्याचा भाव वेगळा वेगळा असू शकतो. जसा आता एखादा मनुष्य आहे, तो कोणाचा तरी पती आहे, म्हणजे ती स्त्री त्याच्याकडे पती म्हणून बघते आहे, मुलं त्याच्याकडे पिता म्हणून बघता आहेत, त्याचे आई वडील त्याच्याकडे पुत्र म्हणून बघतात, ऑफिस मधले लोक त्याच्याकडे बॉस म्हणून बघत असतील, तर त्या त्याप्रमाणे तो त्यांच्याकडे वागतो. म्हणजे व्यक्ती तीच आहे, पण वागण्याची पद्धत इथे बदलली. तर चार रस असतात ज्याच्यामध्ये आपण कृष्णांबरोबर आदान प्रदान करतो. वात्सल्य रस असतो, माधुर्य रस असतो, दास्य रस असतो आणि साख्य रस असतो. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे जीवाबरोबर आदान प्रदान जेव्हा कृष्ण करतात तेव्हा कुठे भेदभाव करत नाही. म्हणजे त्यांची इच्छा म्हणून एखाद्याला जास्त, दुसऱ्याला कमी, असं नाही होत. इथे जीवात्म्याची जेवढी श्रद्धा आहे त्या प्रमाणात कृष्ण त्याला प्रदान करतात. म्हणजे आता एखाद्याला भौतिकामध्ये रमायचं आहे तर कृष्ण त्याच्या इच्छेच्या आड येत नाहीत, पण उलट एखादा भक्त त्यांची मनोभावी सेवा करतोय तर त्याचं अनुकूल फळ असं त्याला देतात. म्हणजे आपल्याला ठरवायचं आहे की मला कृष्णांकडे जायचं आहे का आणि किती प्रमाणात जायचं आहे, हे महत्वाचं आहे. कृष्ण कोणाला बळजबरी करत नाही. बरं, आता चार रस मी जे तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये वात्सल्य रस म्हणजे जो यशोदा मातेचा रस आहे, पुत्र रूपात प्रेम करतो. देवकी माता आहे, वसुदेव, यशोदा माता, नंद महाराज हे कृष्णांच्या बरोबर या वात्सल्य रसामध्ये जोडले गेले होते. मग माधुर्य रस आहे. माधुर्य रस म्हणजे प्रेमभावनेमध्ये जो गोपी कृष्णांच्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत, तो रस आहे. त्याच्यानंतर साख्य रस म्हणजे मित्रत्वाचा रस आहे, जसा की अर्जुन आणि गोप सवंगडी त्यांच्या बरोबर जोडले होते. आणि चौथा म्हणजे दास्य रस आहे, सेवक बनून जोडू शकतो, जो हनुमान आणि प्रभू रामचंद्रांचा आहे. तर प्रत्येक आत्म्याकडे हा चॉईस आहे की त्याला कृष्णांकडे जायचं आहे का नाही. आता हे सगळे भक्त आहेत, हे कृष्णांचं तर सदैव स्मरण करत असतात कुठल्या ना कुठल्या तरी ह्या वरच्या चार रसांपैकी एका अभावामध्ये. पण जे नास्तिक असतात किंवा जे कृष्णांच्या कंस आहे, रावण आहे, हे कसे असतात, हेही त्यांचं स्मरण करत असतात, पण ते प्रतिकूल भावाने किंवा वैर भावाने करत असतात. आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, आपण अनुकूल भावनेने कृष्णांचं स्मरण करायचं आहे. इथे शिशुपालाचं उदाहरण दाखवलंय बघा. आपण पुढची स्लाइड घेऊया. एक मिनिट हा, ती स्लाइड लोड व्हायला जरा वेळ घेते, काहीतरी इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. बरं, आपण सुरू करूया, होईल स्लाइड लोड तोपर्यंत.
आता आपण जाणून घेतलं की आसक्ती, भय आणि क्रोध यातून आपण मुक्त झालो, म्हणजे आपण कृष्णांचं ज्ञान घेऊ शकतो. आता ज्या भक्तीच्या भावनेने आपण कृष्णांबरोबर जोडले जाऊ, त्याच भावात किंवा त्याच भावनेत कृष्ण आपल्याला भेटतात. म्हणजे बघा, कृष्णांच्या भक्तांना कृष्णधामाची प्राप्ती होऊ शकते, पण म्हणजे भौतिक जगातून त्यांची मुक्ती होऊन ते कृष्णधामामध्ये जाऊ शकतात. पण मनुष्य, काही लोकांना कसं असतं, या भौतिक जगामध्येच आनंद असतो, त्यांना वेगवेगळी भौतिक सुख उपभोगायची असतात. मग ते अशा वेळेला काय करतात, देवी देवतांची उपासना करतात. तर ज्या व्यक्तीच्या मनामध्ये असंख्य इच्छा असतात, त्यांना त्या पुरवायच्या असतात, मग असे लोक देवी देवतांची पूजा करतात, व्रतवैकल्य करतात. पण इथे लक्षात ठेवूया, देवी देवता कसं तात्पुरत्या इच्छा पूर्ण करतात. उदाहरणार्थ, आता एखाद्या मुलाला शाळेतून घरी येण्यासाठी त्याच्या आईने पैसे दिलेत बससाठी, आणि मुलाने त्यातले काही पैसे दुकानातून टॉफी किंवा गोळ्या त्याच्या घेऊन खाल्ल्या. आता हा दुकानदार त्याला गोळ्या देऊन मोकळा होतो, तो त्याला सांगतो का तुझे दात किडतील किंवा दुखतील? नाही, त्याला त्याच्या सामानाचा खप होतो, त्यामुळे तो दुकानदार ते गोळ्या विकून म्हणजे देऊन टाकतो. तसंच देवी देवता काय करतात, इच्छा पूर्ण करतात, पण कृष्ण कसं आहेत, परम कल्याण करतात. आपल्याला जे श्रेयस्कर आहे, श्रेयस्कर म्हणजे अंतिम हिताचं, आपण बघितला होता बघा हा शब्द, तर ते करतात, आपल्या अंतिम हिताचं करतात. देवी देवतांची उपासना, आपली इच्छा पूर्ण होते, पण आपण भौतिकामध्ये अजून अडकतो, वारंवार जन्म मृत्यूच्या चक्रातच फसून राहतो. म्हणून कृष्ण आपल्याला काय सांगतात, तुम्हाला भौतिक जगातून जर का निघायचं असेल, कृष्ण वर्णन काय करतात, दुःखालयम अशाश्वतम, तर तुम्ही इथून बाहेर निघा कृष्ण माझ्या धामामध्ये. आणि कृष्णांचं धाम कसं आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, आनंदमय आहे. कृष्णांचं धाम हे कृष्णांच्या सारखंच आहे. एक मिनिट हा, मी जरा परत शेअर करते पाहिजे तर, कारण हा स्लाइड लोड नव्हती होत. हा हा, तर आपलं कसं आहे बघा, कृष्णांच्या बरोबर ना एक नातं आहे ज्याचा आपल्याला पूर्ण विसर पडलेला आहे. आणि कृष्णांचा विसर पडल्याने आपण सगळे मायेच्या प्रभावाखाली आहोत. आता जे गुरु असतात ना, ते आपल्याला या नात्याची आठवण करून देतात आणि आपल्या जीवनाची दिशा कृष्णांकडे जाण्यासाठी वळवतात आणि आपल्याला मार्ग देतात. आता आपण पुढे बघूया. 22. आता ह्याच्यामध्ये तुम्ही चित्रामध्ये जर का बघाल, तर या चित्रामध्ये आपल्याला दाखवल्या, ये यथा माम प्रपद्यते, म्हणजे जो भाव आपण कृष्णांकडे दाखवतो, ज्या प्रमाणात कृष्णांबरोबर बरोबर जोडले जातो, तोच भाव कृष्ण परत करतात. चित्रामध्ये बघा, वासरू दाखवलेलं आहे, कृष्णांच्या चरणी बसलेलं आहे. आपल्याला माहितीये सगळ्यांना की गोकुळातल्या गायी कृष्णांना खूप स्नेह देत असत, आणि कृष्णही गायींवरती नितांत प्रेम करत असत. बघा, कृष्णांचं नावच आहे गोविंद, गायींना आनंद देणारे. आणि कृष्णांना गायींच्या बरोबर राहायला, वासरांना आनंद द्यायला खूप आवडत असे. तृणचर अनुगम असंच कृष्णांना म्हणतात बघा. तृण म्हणजे काय, जे गवत असतं, तृण खाणाऱ्या गायी, त्यांच्या मागे मागे कृष्ण चालतात. प्रथम गायी वासरांना ते यमुनेचं पाणी पिऊ द्यायचे आणि मग ते प्यायचे. आता दुसऱ्या चित्रामध्ये बलराम दाखवलेत बघा, तर बलराम कृष्णांच्या चरणांची सेवा करतायत, आणि त्याच्या शेजारच्या चित्रामध्ये कृष्ण सेवा करतायत बलरामांची. तर हे लक्षात ठेवूया, आपण ज्या भावाने, ज्या प्रमाणात आपण कृष्णांना भेटणार, शरण जाणार, तोच भाव, परस्पर भाव आपल्याला कृष्ण परत देणार आहेत. आता पुढचा बघू श्लोक आपण. काहीतरी इंटरनेटचं. हा
मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात. ते देवदेवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. हे मी तुम्हाला आता सांगितलं. जे लोक काहींना भौतिक इच्छा असतात ते देवदेवतांकडे जातात. पण देवदेवता आपलं तात्पुरतं कल्याण करू शकतात. कृष्णांची भक्ती केल्याने आपलं परम कल्याण होतं, म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका होऊ शकते. जे देवी देवता आपल्याला बहाल करू शकत नाहीत. आता पुढचा श्लोक आहे 13वा, तो वाचते मी. चातुर्वर्णं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारम् अव्ययम्. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्मांना अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग केले आहेत. जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे, हे तू जाणून घे. आता प्रकृतीचे 3 गुण असतात: सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आपण ह्याबद्दल आता पुढे 14व्या अध्यायामध्ये किंवा जसं जसं पुढे जाऊ त्याबद्दल अधिक सखोलपणे जाणून घेऊ. पण आता इथे मी तुम्हाला एवढं सांगते की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण प्रत्येक माणसामध्ये ना यापैकी सर्व गुण असले तरी एक गुण अधिक प्रमाणामध्ये असतो. आता त्या गुणातली कर्म म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण ह्याच्यापैकी जो गुण अधिक प्रमाणात आहे त्या गुणातली कर्म तो माणूस सहजपणे करू शकतो. आता सत्वगुणात कोण असतो? ब्राह्मण असतो. रजोगुणामध्ये क्षत्रिय असतो. रजोगुण आणि तमोगुण ह्याचं मिश्रण म्हणजे वैश्य, आणि तमोगुणामध्ये शूद्र असतो असं म्हटलंय. आता या गुणांच्या आधारावरती कृष्णांनी ही रचना केलेली आहे. आपल्याला माहित आहे की सृष्टीचे रचयिता आहेत कृष्ण आणि पालनकर्ता पण आहेत. आता या भौतिक जगाचं कार्य सुरळीत चालू राहावं म्हणून या गुणांच्या आधारावरती हे 4 विभाग केलेले आहेत. आता आपण म्हटलं ब्राह्मण कसा आहे? सत्वगुणामध्ये. सत्वगुणी व्यक्ती कुठलं काम अगदी सहजगत्या करू शकतो? तर अध्ययन करू शकतो, ज्ञान घेऊ शकतो, इतरांना देऊ शकतो. आता इतरांना ज्ञान शिकवण्यासाठी कला असावी लागते, तो व्यक्ती बुद्धिमान असावा लागतो. ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याची क्षमता त्या ब्राह्मणामध्ये असते आणि इतरांना ते ज्ञान देऊन त्यांना त्या मार्गावर चालायला तो प्रवृत्त करतो. तर हे सगळे गुण जे आहेत ना हे सत्वगुणी माणसाचे आहेत. आता क्षत्रिय, क्षत्रिय आपण म्हटलं रजोगुणात असतो. तो कुठली कार्य करेल? सहजपणे करू शकतो जी रजोगुणातली कार्य आहेत. तर ते संरक्षणाचं कार्य आहे. आता धार्मिक मार्गावरती चालणाऱ्या व्यक्तींना म्हणजे ब्राह्मणांना अधार्मिक लोक कधी कधी त्रास देतात, त्यांचा छळ करतात, त्यांच्यापासून रक्षण करण्याचं काम हा क्षत्रिय करतो. आता क्षत्रिय नसतील तर समाजामध्ये सर्वत्र अधर्म पसरेल, हे लक्षात घेऊया. रजोगुण म्हणजे काय? क्रियाशीलता. कुठेही अत्याचार होत असेल तर तो थांबवायला क्षत्रिय पहिल्यांदा जातो. युद्ध करावं लागतं देशाचं रक्षण करायला, शस्त्र उचलावी लागतात. तर हे सगळं क्षत्रियाचं काम झालं. आता वैश्य, वैश्य म्हणजे काय? रजोगुण आणि तमोगुणांचं मिश्रण असतं. मग त्यांची कार्य कुठली? तर कृषी, गौरक्षा आणि वाणिज्य. शेती करतात हे लोक, अन्नधान्य उगवतात, गायींचं रक्षण करतात. आता म्हणजे माणसाचं हे जे शरीर आहे ज्याने आपण ब्रह्मज्ञान घेऊ शकतो अशा शरीराला अन्नधान्य, दूध देऊन पोषण करतात. हे काम वैश्याचं आहे. शूद्र काय करतो? तर तो तमोगुणात असतो आणि ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्याकडे सेवक म्हणून काम करतो. आता सगळ्यांनाच सगळी कामं काही करणं शक्य नसतं. शूद्र व्यक्ती असते त्याला बुद्धी कमी असते. आता क्षत्रियासारखी लढाऊ वृत्ती पण त्याच्यामध्ये नसते किंवा वैश्य सारखी त्याची व्यापार करण्याचंही त्याला जमत नाही. पण तो या तिघांकडे राहून सेवकाचं काम करू शकतो. आता ही जी गुणांवरती आधारित विभागणी आहे ना ती मानवी समाजामध्ये केलेली आहे. पशुपक्ष्यांमध्ये हे काही आढळत नाही. आता या गुणांद्वारे आपली कर्म ठरतात आणि त्या गुणांच्या प्रभाव म्हणजे त्या गुणांच्या प्राबल्यामुळे ती कर्म आपण अगदी सहजगत्या करू शकतो बघा. तर 4ही वर्णांना कृष्णांची प्राप्ती त्या त्या वर्णात राहूनच होऊ शकते, हे आपण समजून घेऊया. आणि प्रत्येक अवयव जसा शरीराचा महत्वाचा आहे तसंच म्हणजे शरीर सुरळीत चालण्यासाठी शरीराचे सगळे अवयव महत्वाचे आहेत. तसंच आपलं समाज जेव्हा सुरळीत चालावा तर प्रत्येकाने निर्धारित कर्तव्य त्या त्या वर्णातली आपल्याला केली पाहिजे, तर समाजाची प्रगती होते. इथे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असं कुठेच नाहीये बघा. प्रकृतीचा जो गुण आपल्यामध्ये प्रबळ आहे तो व्यक्तीने जाणून घेतला पाहिजे आणि त्यानुसार कृष्णांच्या आनंदासाठी तो कर्म करत राहिला तर त्याच्यासाठी ते निश्चित श्रेयस्कर ठरतं आणि तो प्रगती करू शकतो. हे याचं महत्व आहे. आता 14वा श्लोक.
न माम कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा इति माम यो विजानाति कर्मभिर्न सबिध्यते. कोणत्याही कर्मांनी मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफळाची आकांक्षाही नाही. माझ्या विषयीचे हे सत्य जाणणारा मनुष्यही कर्मफळांनी बद्ध होत नाही. आता इथे कृष्ण काय सांगतायत की त्यांच्यावर कर्मफळांचा प्रभाव पडत नाही, ते कर्माने बद्ध होत नाही. आपलं तसं नाहीये बघा, आपण जसं कर्म करू त्यानुसार आपल्याला पुढचं शरीर मिळणार आहे. आता या चित्रामध्ये दाखवलेलं आहे की सुदामा कृष्णांना भेटायला द्वारकेमध्ये आलेले होते बघा. तर तेव्हा ब्राह्मण बनून कृष्णांनी त्याची चरणसेवा केलेली आहे सुदाम्याची. दुसऱ्या चित्रामध्ये बघा कृष्णांनी प्रतिज्ञा केलेली होती महाभारताच्या युद्धामध्ये ते शस्त्र पण उचलणार नाहीत. पण जेव्हा अर्जुन आणि भीष्म यांचं युद्ध सुरू झालं तेव्हा कृष्णाला वाटलं की भीष्म अर्जुनाला मारतील, म्हणून ते रथाचं चाक घेऊन कृष्ण भीष्माच्या दिशेने गेले धावून. आता अर्जुनाने कृष्णांचा पाय पकडून त्यांना आठवण करून दिली त्यांच्या प्रतिज्ञेची. आणि म्हणजे क्षत्रियाचं कर्तव्य केलं तिथे. रथांग पाणी म्हणतात ना कृष्णांना, त्याच ह्याच्यासाठी. मग तिसरं चित्र बघा, तिथे कृष्ण आणि बलराम गोकुळामध्ये नंद महाराजांच्या 9 लाख गायींना चरायला घेऊन जात असत. आणि शेवटच्या चित्रामध्ये ते अर्जुनाचे सारथी बनलेले आहेत, म्हणजे शूद्राचं काम केलेलं आहे. आता इथे वेगवेगळी कर्म करताना कृष्ण दिसतात, पण ते कर्माने बद्ध होत नाही, कारण ते दुसऱ्याच्या आनंदासाठी कर्म करतात. त्यांना कर्मफळाची अपेक्षा नसते. हीच गोष्ट जेव्हा आपण पाळतो तेव्हा आपणही कर्मबंधनातून मुक्त होतो. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, जे आपण कर्म करू ते कृष्णांच्या आनंदासाठी आपल्याला करायला पाहिजे. आपण पुढचा श्लोक बघूया आता. 17वा श्लोक. कर्मणो यपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मणः अकर्म अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गतीः. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे, म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. इथे कृष्ण स्वतःबद्दल स्वतः सांगतायत की कर्माची गुंतागुंत समजणं अत्यंत कठीण आहे. कर्म म्हणजे काय, तर अशी क्रिया जी आपल्याला दुसरं भौतिक शरीर त्याने मिळतं. आता विकर्म विकर्म म्हणजे काय, तर शास्त्रांनी निषिद्ध केलेली कर्म, उदाहरणार्थ चोरी करणे, हत्या करणे. आता एखादा माणूस रोज जर का मांसाहार करत असेल तर पुढचं शरीर त्याला कदाचित वाघाचं मिळू शकतं, जिथे तो मांसाहार अनियंत्रितपणे त्याला करता येईल. किंवा आता एखादी स्त्री असेल जिला कमी कपडे घालायला आवडत असेल, तर मग पुढच्या जन्मी कृष्ण तिला वृक्षाचा जन्म देतात. किंवा एखाद्याला आता खूप झोपायला आवडत असेल तर जिथे त्याला झोपेचा पुरेपूर आनंद घेता येईल असं अस्वलाचं शरीर मिळू शकतं. किंवा आता एखाद्याला काहीही खायची सवय असेल, दुर्गंधीयुक्त शिळं अन्न, तर असं खाऊ शकण्याची ज्याची तयारी असते त्या खादाडांना डुकराचं शरीर पण मिळू शकतं. आता या स्लाइड ज्या आहेत ना, ह्या गरुड पुराणावरती आधारित केलेल्या आहेत. म्हणजे काय, आता कर्म आणि विकर्म हे समजून घेतलं. कर्म म्हणजे चांगलं कर्म, विकर्म म्हणजे काय, वाईट कर्म. या दोन्ही गोष्टींची आपल्याला प्रतिक्रिया मिळते. म्हणजे चांगलं कर्म केलं असेल तर चांगली मिळेल, वाईट कर्म असेल तर वाईट प्रतिक्रिया मिळेल. पण अकर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे भक्तीमध्ये केलेलं कर्म, कृष्णांच्या आनंदासाठी त्यांना फळ अर्पण केलेलं कर्म, त्याची प्रतिक्रिया आपल्याला मिळत नाही, हे लक्षात घेऊया आपण. आणि चांगल्या कर्माची चांगली प्रतिक्रिया मिळाली तर आपल्याला म्हणजे पुण्यफळ मिळालं तर आपण स्वर्ग लोकामध्ये जाऊ. स्वर्ग लोकामध्ये जाऊन उपभोग घेऊ आणि पुण्यकर्माचा संचय क्षीण झाला की परत पृथ्वीवरती आपल्याला यावं लागेल. वाईट कर्म आपली असतील तर आपल्याला निम्न शरीर मिळेल, म्हणजे प्राण्यांचं शरीर मिळेल. आपल्याला काय करायचंय, अकर्म करायचंय, कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करायचंय. म्हणजे कार्य तेच आहे, फक्त करण्याची पद्धत आपण बदललीये. आज जे आपण करतोय तेच काम आपल्याला करायचंय, पण ते कृष्णांच्या आनंदासाठी करायचंय, ज्याने आपण कर्मबंधनामध्ये अडकत नाही. आपण पुढचा श्लोक बघूया. हा, आता इथे बघा विकर्म, अकर्म आणि कर्म याबद्दल सांगितलेलं आहे. तिसरं चित्र बघा, नारद मुनींचं चित्र आहे, तर ते अकर्म आहे.
अकर्म म्हणजे काय? कृष्णांच्या भक्तीत केलेलं कर्म, ज्यातून आपली कर्मबंधनातून मुक्ती होते, मनुष्याची पुनर्जन्मातून सुटका होते आणि कृष्णधामाची प्राप्ती होऊ शकते. नारद मुनी आहेत, तिन्ही लोकांमध्ये नारायण नारायण म्हणत भ्रमण करतात. कृष्णांच्या नाम, गुण, रूप, लीला यांचा सर्वत्र प्रसार करतात. ते अकर्मी आहेत. कितीतरी जणांना त्यांनी कृष्ण भक्तीमध्ये जोडलेलं आहे. आता जे कर्मी आहेत ते काय करतात? ते दानधर्म करतात, वेदांचं पालन करतात, गोरगरिबांची सेवा करतात. आता त्यांनी पुण्यकर्म केली. आता पुण्यकर्माचं फळ म्हणजे काय? स्वर्गलोक किंवा उच्च ग्रहांची प्राप्ती होऊ शकते. पण उच्च ग्रहाची प्राप्ती जरी झाली तरी पुण्य संचय क्षीण झाल्यावर त्यांना परत पृथ्वीवरती जन्म मिळतो. म्हणजे कर्म अशी चांगल्या कर्माने जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होऊ शकत नाही. विकर्मी, विकर्मी म्हणजे तो वेदांचं पालन करत नाही, शास्त्राने निषिद्ध असलेली सगळी कर्म करतो. मग त्याला कुठे गती मिळणार आहे? निम्न शरीरात, म्हणजे प्राण्यांच्या शरीरात पतन होणार आहे त्याचं. म्हणजे विकर्मामुळेही आपण तर अधिकच कर्मबंधनात अडकत असतो आणि कृष्णांपासून दूर जात असतो. हा, आता शेवटचा श्लोक आहे का? हा, हो, 34. एक मिनिट. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षान्ति ते ज्ञानम ज्ञानिनं तत्वदर्शिनः. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचारून त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व पाहिलेले असते. कृष्ण महत्वाचा श्लोक आहे हा. कृष्ण सांगतात की तुम्ही गुरूंकडे जा आणि सत्य जाणण्याचा प्रयत्न करा. अत्यंत विनम्रतेने तुम्ही गुरूंची सेवा करा, ज्ञान घ्या, जिज्ञासा ठेवा, कुतूहल ठेवा आणि सेवा करत करत ज्ञान घ्या. आता गुरूंनी कसं आहे, गुरूंनी हे सत्य जाणलेलं आहे म्हणून ते ज्ञान तुम्हाला देऊ शकतात. आपल्याला प्रमाणित गुरूंकडे जायला कृष्ण सांगतात बघा, जे परंपरेतून आलेले आहेत. जसं आता भौतिक जगात आपल्याला कुठलंही ज्ञान आपल्याकडे असेल, आपण कितीही मोठी पदवी असेल तरी मृत्यू बरोबर हे ज्ञान आपलं निघून जातं. म्हणजे अगदी एखादा डॉक्टर पण असेल पण मृत्यू बरोबर हे त्याचं ज्ञान संपून जाणार आहे. पण कृष्ण भावनेचं जे हे ज्ञान आहे ना, ते आपल्या बरोबर सदैव राहतं. हे शाश्वत ज्ञान असतं. मग हे ज्ञान घ्यायचं कुठे? कुठलं कॉलेज आहे, कुठली युनिव्हर्सिटी आहे, तिथे हे दिलं जातं? कुठेही दिलं जात नाही. म्हणून आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या महत्वाचं आपल्याला महत्व कृष्ण सांगतात इथे. तर कृष्ण स्वतः त्यांच्या गुरूंकडे म्हणजे सांदीपनी ऋषींकडे आश्रमामध्ये गेले होते. आता कृष्ण तर स्वतः भगवंत आहेत, पण त्यांनी आपल्या आचरणातून गुरूंचं महत्व आपल्याला शिकवलंय. प्रभू रामचंद्र पण वशिष्ठ ऋषींकडे गेले होते, गुरुकुलात राहिले होते. ते या श्लोकातून आपल्याला कृष्ण काय सांगतायत की विनम्रतेने आपण गुरूंकडून ज्ञान संपादन केलं पाहिजे. त्यांनी सत्य जाणलेलं असतं आणि योग्य प्रमाणात योग्य प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडे गेलं पाहिजे. आपल्याला सत्य जाणून घेण्याचा प्रयत्नामध्ये आपल्याला प्रश्न पडणार आहेत. मग आपण गुरूंना हे प्रश्न विचारले पाहिजेत, विनम्रतेने विचारले पाहिजेत. तुम्ही मला ज्ञान द्याल का? मला हे समजलेलं नाहीये, मला हे जाणून घ्यायचंय, असा आपला म्हणजे भाव असा पाहिजे. आणि मार्गदर्शन कराल का? अशा प्रकारे आपण गुरूंकडून विनम्रतेने हे मार्गदर्शन घेऊ शकतो. आता आपण सर्वजण भगवद्गीतेचं ज्ञान घेतोय कारण आपल्याला सर्वांना हे आत्मज्ञान प्राप्त करून भक्तीमध्ये प्रगती करायची आहे. मग आत्मज्ञान प्राप्त कसं करून घेता येईल हा सांगणारा हा श्लोक आहे. आता कृष्णांची कृपा प्राप्त केल्याशिवाय आपल्याला ज्ञान मिळू शकत नाही आणि कृष्णांची कृपा तेव्हाच होते जेव्हा आपण त्यांच्या आज्ञेचं पालन करतो. इथे कृष्ण आपल्याला काय सांगतायत की हे ज्ञान तुम्हाला गुरुकडूनच तुम्ही प्राप्त करू शकता. म्हणजे गुरूंचा आश्रय आपल्याला घ्यावाच लागणार. इथे लक्षात ठेवूया, कृष्णांची कृपा आपल्याला त्यांच्या शुद्ध भक्तांच्या द्वारेच प्राप्त होऊ शकते. आता इथे आपला अध्याय संपलेला आहे. काय पाहिलं बरं आपण आजच्या अध्यायामध्ये? तर प्रथम कृष्णांनी आपल्याला भगवद्गीतेचा इतिहास सांगितला की 120 दशलक्ष वर्षांच्या पूर्वी भगवद्गीतेचं ज्ञान कृष्णांनी सूर्यदेव विवस्वानला दिलं. मग 20 लाख वर्षांच्या पूर्वी भगवद्गीता पृथ्वीवर आली. मग कृष्णांनी आपल्याला त्यांच्यातले आणि आपल्यातले फरक सांगितले, जसं की त्यांचं शरीर कसं आहे, आध्यात्मिक आहे, शाश्वत आहे. आपलं शरीर कसं आहे, भौतिक आहे आणि नाश होणारं आहे. मग आपलं शरीर आणि आत्मा हे वेगळे आहेत. कृष्ण कसे आहेत, प्रगट होतात, अवतार घेतात आणि त्यांची लीला कार्य संपलं की ते गोलोकामध्ये परत जातात. पण आपण जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये बद्ध आहोत. पण कृष्ण कसे आहेत, कर्मानी पण बद्ध नाहीयेत.
आपण चांगल्या वाईट कर्माच्या प्रतिक्रियेने बद्ध असतो. त्याच्यानंतर मग वर्णाश्रमाची विभागणी आपण पहिली, जी गुण आणि कर्म याप्रमाणे ही विभागणी होते, जन्मावरती आधारित ही नाहीये. नंतर कर्माबद्दल आपण माहिती घेतली की कर्म, अकर्म, विकर्म म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. मग गुरूंचं महत्व जाणून घेतलं की गुरु आपल्याला का केले पाहिजेत याबद्दलचं ज्ञान घेतलं की जिज्ञासेने विनम्र भावाने गुरूंची सेवा करत आपण त्यांच्याकडून सत्य जाणून घेतलं पाहिजे. तर इथे आपला आता अध्याय संपलेला आहे. आता तुम्हाला काही शंका असतील तर मी घेते.